महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। ईव्हीएम मशीनवर मतदान करताना त्याने लाईव्ह व्हिडिओ काढला होता। आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग केल्याने गित्तेला कायद्याची भीती नसल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या दर्गा परिसरामध्ये चक्क थार गाडीच्या मदतीने एटीएम मशीन ओढून नेण्याचा प्रयत्न झाला। चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला, मात्र एटीएम मशीन आणि केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेराचं नुकसान झालं। 4 अज्ञात आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। संभाजीनगरच्या नारेगावमध्ये आजही अतिक्रमणावर कारवाई करण्यात येते। काल काही नागरिकांचा विरोध आणि गोंधळ झाल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता। त्यामुळे आज लोकांचा विरोध आणि गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा दुप्पट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता मराठे माघारी फिरणार नाहीत। फडणवीस यांनी आमची मुंबई दौरा अडवण्याचा प्रयत्न केला तर याचा परिणाम केंद्राला देखील भोगावा लागेल असा थेट इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। तसेच धाराशिवमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यात आली आहे। माजी मंत्री राजेश टोपे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या बातम्यांना खोट्या आणि निरर्थक ठरवलेले। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडणार नाही आणि कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही असे टोपे म्हणाले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।